काल्पनिक कादंबरी मित्र असणाऱ्या संदीप यांच्या लेखणीतून चितारलेली आहे. अत्यंत परिस्थितीवर मात करेल. व्यवसायाची बीज सातत्यानं त्याला फुलालं, त्यातून जो आज धुरी एक्सप्रेसचा वटवृक्ष उभा राहिलेला हा जो काही प्रवास आहे तो नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे. आणि म्हणूनच हा न संपणारा प्रवास, हा प्रेरणादायी प्रवास या पुढच्या अनेक अशा तऱ्हेनं व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या सगळ्या युवकांसाठी मार्गदर्शक व्हावा, प्रोत्साहक व्हावा या दृष्टीनं संदीप मोडक यांनी या ठिकाणी न संपणारा प्रवास ही सत्य घटनेवर आधारित काल्पनिक कादंबरी आपल्या अभिजात शैलीत चितारलेली आहे. आणि आज या व्याख्यात सन्माननीय उदयजी निरगुडकर साहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेते आणि ठाण्याला एक सांस्कृतिक चेहरा ज्याच्या महापौर पदाच्या काळात प्राप्त झाला असे ठाणे शहराचे त्रिविक्रमी महापौर सन्माननीय अनंतराव तरे साहेब हे दोन्ही मान्यवर अतिथी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे प्रकाशक विकास मिराशी यांना विनंती करेन की सन्माननीय उदय निरगुडकर साहेब, सन्माननीय अनंत तरे साहेब, संदीपजी मोडक, संतजी धुरी आणि या ठिकाणी सर्व मान्यवरांसमवेत व्यासपीठावर यावं. प्रथमतः देवी शारदेचं प्रतिमा पूजन या मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होईल. कारण एक दिवा प्रकाशाने उजळून निघतो, आपले राज्य संपले म्हणून अंधार कळ काढतो, दिव्याने उजळतो दिवा आपण काय जाणतो आणि मनामनात उमलतो प्रकाश, त्यालाच दीप प्रज्वलन म्हणतो. हा जो मनामनात उमलणारा सातत्याने साहित्य ज्योतींचा प्रवास आहे, प्रकाश आहे, तो तुमच्या आमच्या जीवनात सातत्याने उजळत राहतो. त्यामध्ये आपली तुमच्याची सर्वांची जीवन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि समस्त मान्यवर व्यासपीठावर विराजमान होतील. हे जे काही व्यापक आभाळ आहे, प्रसिद्धीचा आभाळ आहे, ज्याची प्रत्येकाला ओढ आहे. मुळातच हे आजचं युग हे जाहिरातीचं युग आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान युगासोबत आपली जी काही प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी देखील अतिशय महत्वाची मानली जाते. आणि या प्रसिद्धीला पूरक असं काम धुरी एक्सप्रेसच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणूनच संतोषजी धुरी यांचा हा प्रवास या ठिकाणी या कादंबरीच्या रूपानं प्रकाशित होत असताना या निमित्तानं या कादंबरीचे प्रकाशक विकास मिराशी यांना विनंती आहे की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय लेखक व्याख्याते उदयजी निरगुडकर साहेब यांचं यथोचित असं सन्मान आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून संपन्न होतो आहे. सन्माननीय उदयजी निरगुडकर साहेब यांचं मनपूर्वक असं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कादंबरीचे प्रकाशन धुरी एक आगळा वेगळा प्रयोग होता. आपण नेहमी शाल आणि श्रीफळ असं म्हणतो, या ठिकाणी श्रीफळ प्रदान करण्यात येत आहे. प्रेमाची शाल उदय निरगुडकर या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे आणि शाळा देखील प्रदान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपन्न न संपणाऱ्या या प्रवासाच्या पुस्तक प्रकाशनासाठी माननीय अध्यक्ष म्हणून लाभलेले उदयजी निरगुडकर, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून विक्रमी महापौर, माजी आमदार आणि शिवसेना उपनेते अनंतजी तरे साहेब, त्याचप्रमाणे लेखक संदीपजी मोडक आणि ज्यांच्या जीवनावरती एक पुस्तक लिहिलं गेलेलं आहे असे माझे मित्र, माझे सहकारी संतोष धुरी उपस्थित या ठिकाणी समोर
मित्र, पत्रकार, साहित्यिक, त्याचप्रमाणे रसिक वर्ग आणि कुटुंबीय या सर्वांचं मी स्वागत करतो. या पुस्तकाबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही. आपल्याला ते हळूहळू करत जाणार आहे शोधाजवळ. प्रथमतः मी या ठिकाणी संदीप मोडक यांचं कौतुक करतो की संदीप मोडक आणि संतोष दुरी हे अगदी लहानपणापासूनचे मित्रच नव्हे तर वर्ग मित्र आहेत. अगदी पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत हे दोघे एकत्र शिक्षण करत लहानाचे मोठे झाले. परंतु त्यांची मैत्री अखंडपणे कायम राहिली. दोघांचाही व्यवसाय वेगवेगळा असला तरी सातत्याने त्यांचा संपर्क मात्र तुटलेला नाही. संतोषच्या जीवनामध्ये असे अनेक काही घटना घडल्या की या मुलाने त्या घटना कशा पद्धतीने पार पाडल्या आणि परत समाजासमोर परत उभा कसा राहिला हे संदीपच्या मनामध्ये कळवळून राहत होतं. त्याने अनेक वेळा ते विचार बोलून दाखवले आणि जेव्हा आम्ही धुरी एक्सप्रेस या संस्थेच्या माध्यमातून एकत्र आलो त्यावेळी ते विचार त्याला प्रकट करावे अशी त्यांनी विनंती संतोषजवळ केली. संतोषने त्याला तात्काळ मान्यता दिली. त्याने अनेकांचे विचार घेतले आणि पुस्तक स्वरूपामध्ये यावं अशी त्याची इच्छा होती. आणि ती इच्छा ही केवळ एकट्याचीच होती आणि ते एकट्याने एवढे परिश्रम घेतले हे पुस्तक त्यांनी स्वतःच्या पूर्णपणे मोबदल्यातून त्यांनी तयार केलेलं आहे. पूर्ण परिश्रम त्यांनी एकट्याने घेतलेले आहे. प्रकाशक म्हणून जर मी या ठिकाणी तुम्हाला दोन शब्द सांगत असलो तर या पुस्तकामध्ये माझा कोणताही परिश्रम नाहीये. फक्त सपोर्ट होता त्याला. जे त्याला काय हवं होतं ते त्यावेळेस आम्ही उपलब्ध करून दिले. त्याला आम्ही प्रोत्साहन देत राहिलो आणि त्याने स्वतःच्या पगारामध्ये पैसे बाजूला करून आम्हाला सांगितलं तरच आहे की मी हे आता एवढे डिपॉझिट केलेले आहे. आता आपल्याला पुस्तक पुढची तयारी करायची आहे. त्यानंतर बघायला आता माझं एवढं टाईट झालेलं आहे. आता ते प्रिंटिंगला द्यायचं आहे आणि प्रिंटिंग झाल्यानंतर निर्गुडकर साहेब सांगतो तुम्हाला त्याने पुस्तक आमच्या ऑफिसमध्ये आणून जमा केलं आणि आता त्याचं पुस्तक प्रकाशन करायचं आहे. असा या पुस्तकाचा प्रवास झाला. आणि हे दोघं मित्र एक मित्र एका मित्रासाठी करू शकतो हे खूप अभिमानास्पद आहे. आज बोलताना अंगावरती खूप शाळे येतात तसे मित्र मिळणं फार अवघड आहे. परंतु संदीपसारख्या मित्र हे दाखवून देत आहे की समाजामध्ये अशी माणसं आहेत असणार आणि असे होऊ शकतील. फक्त त्याला जी काही जोड हवी आहे ती प्रेमाची जोड हवी आहे. संदीप आमच्या इथे केव्हा आला तर पहिला बाहेरच्या यायचा आणि नंतर ऑफिसमध्ये यायचा. तर काय नको कशाला तुम्हाला त्रास त्रास नाही. कधी आला तर पहिला इथे चहा प्यायचा आणि मग तुला काय जायचं असेल तर बाहेर जाऊन इतर काय करायचं करा करू शकतो. आहे की हा एवढा सोजवळ दोघांचा एवढा सोजवळ स्वभाव याच्यामध्ये कदाचित मी तिढा जाऊ शकतो. कारण मी जेव्हा पण त्यांना काही बोलत असतो एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलायचो. त्यामुळे दोघं पण काय असं एकमेकांना बघून बोलायचे किती सहन करायचे याला. परंतु आज हे जे पुस्तक येत आहे हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की अतिशय प्रामाणिकपणाने आणि तळमळीने काम करायचं म्हणजे करायचं ते तळीस न्यायचं म्हणजे न्यायचं अशा पद्धतीने तळमळीने काम करणाऱ्या व्यक्तीला किती त्रास होता तो किती त्रास सहन करतो तरी सुद्धा त्याचा ध्येय सोडत नाही. आम्ही भरपूर काय घेतलं आहे आणि ह्या तळमळीने आज हे पुस्तक आलंय तर अशातला एक तुमच्या ह्या सगळ्या कर्तृत्वात ते पाहून एखाद्या कार्यक्रमामध्ये सुद्धा प्रतिबिंब उमटत असतात आणि त्याच्यात ते कार्यक्रम तयार होत असतो. धुरी बद्दल मी सांगेन की प्रत्येक जण ऑफिसमध्ये आल्यानंतर असा होतो की संतोष भिंते आल्यानंतर चार होऊन जातो. तो व्यवसायाचा कमी बोलतो आणि समोरच्याबद्दल खूप बोलतो. तू कसं काय जेवलास का काय जेवलास काय खाल्लंस त्यानंतर तू काय करतोस किती कमवतोस आणि त्याला असे 4-5 प्रश्न जर विचारतात की तुझ्या जीवनामध्ये काय काय महत्वाचं वाटतंय आणि व्यवसायाबद्दल तू काय घेशील रे तर कोलगेट घेशील. तू काय घेशील रे तर गाडी घ्यायची असेल तर कोणती गाडी घेशील तर टाटाची घेशील. चॉकलेट पाहिजे तर कोणतं घेशील टाटा. मग ह्याच लोकांची नावं आमची कधी नावं येतील असे अनेक प्रश्न विचारून समोरच्याला तो भंडावून सोडत असतो. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की असं कोण आपल्याला बोलतच नाही. आपलं ते काय माइंड ब्लॉक असतो ओपनच करत नाही. यस आम्ही आदिवासी भागामध्ये आम्हाला प्रेम असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी औषध तोडती आमची संपूर्ण सकाळी आम्ही 5 वाजता निघून 7 वाजता ते कव्हरेज करून बाहेर आलो जंगलामधून आणि ते कव्हरेज सगळ्या टीव्हीला दाखवलं. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना जो हा काय वाटला की अशा पद्धतीने कत्तल होत आहे झाडाची थांबवली पाहिजे असे अनेक प्रकारचे कार्यक्रम धुरी एक्सप्रेस संस्थेने केलेले आहेत. या ठिकाणी माजी नगरसेवक पार्टेकर सर आलेले आहेत. मोडक काका आलेले आहेत. हे तर आमचे पितामह आहेत त्या प्रेस फोटोग्राफीमध्ये. असे अनेक दिग्गज आलेले आहेत. या सर्वांचं स्वागत करतो. आपण हे पुस्तक जे काय लिहिलं आहे त्याच्यावरती मोडकने कोणतीही किंमत ठेवलेली नाही. त्यांनी म्हणाले की तुम्हीच ठरवा याची किंमत.
तारीख दिली की तुम्ही हे आवडेल. कारण निरगुडकर साहेबांच्या बाबतीमध्ये मी सांगतो, त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही कॅटलाईन आम्हाला एवढी आवडली की त्यांनी सांगितलं की आम्ही सांगितलं या पुस्तकाच्या प्रकाशनाची आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो. त्यांनी सांगितलं ठीक आहे, चला प्रेस कॉन्फरन्स लावा. आपण प्रेस कॉन्फरन्स लावली. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सर्व ठाण्यामध्ये वरिष्ठ पत्रकार आले होते. त्यानंतर त्याच्या पुस्तक प्रकाशनाला मोबाईल व्हॅन लागल्या होत्या, लाईव्ह त्या ठिकाणी प्रकाशन झालं होतं. अशा पद्धतीने पुस्तकातून त्यांनी बरंच काय दिलेलं आहे समाजासाठी. आम्ही हे त्यातली एक फक्त पाकळी आहोत, परंतु हा प्रयत्न आहे आणि आम्हाला योगायोग असा वाटतो की हे सर्व कौटुंबिक वातावरणामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे आणि असे दिग्गज आपल्याला या ठिकाणी प्रकाशनाने मिळालेले आहेत. आम्हीचा ग्रुप आहे, आमचे बरेचसे साहित्यिक मंडळी आहे, शाहीर आहेत, या ठिकाणी सर्व मंडळी आलेले आहेत. या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी कोंडे यांना विनंती करतो की आपण कार्यक्रम सुरू करावा. तत्पूर्वी एक विनंती करतो, पुस्तक आम्ही या ठिकाणी ठेवलेलंच आहे, तर ते तुम्ही ठरवायचं आहे पुस्तक आपण किती किमतीला घ्यायचं, परंतु अवश्य घ्या, अवश्य वाचा. एक मित्राला शाबासकीची एक आपण जे काय शाबासकी देऊ शकतो ते या पुस्तक स्वरूपातून देऊ शकतो आणि एक प्रेरणा मिळू शकते आपल्याला. आणि धुरी एक्सप्रेस या वृत्तसंस्थेवरती आपला जो लोभ आहे तो कायमचा लोभ आपल्यावर असाच राहावा अशी विनंती करून या ठिकाणी मी आपण सर्व आले या सर्वांचं स्वागत करतो. एकंदरीतच या पुस्तकाला